नमस्कार, सुजाता झोम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आषाढ महिन्यामध्ये गव्हाच्या कापण्या, धपाटे किंवा तळणीच्या तिखट पुऱ्या केल्या जातात। आज इथे आपण तिखट पुऱ्यांची रेसिपी बघणार आहोत। या तिखट पुऱ्या कमी तेलकट तर होतातच, शिवाय 8 ते 10 दिवस टिकतात। या पुऱ्या तुम्ही चहा सोबत खाण्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी बनवू शकता। पुऱ्या अगदी खमंग खुसखुशीत तयार होतात। तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील तर तशाही तुम्ही बनवू शकता। सर्व प्रकारचे टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुऱ्या बनवण्यासाठीचे लागणारं वाटण तयार करूया। इथं मी 1 चमचा जिरे घेतलं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। लसूण जास्त वापरायचा, यामुळे पुऱ्यांना चव छान येते। 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि याचं वाटण तयार करून घेऊया। तर इथं जाडसर असं वाटण तयार झालं। आता पुरीची कणिक मळताना जे मसाले लागणार आहेत ते बघूया। पाव चमचा हळद, 2 चिमूट हिंग, पाव चमचा ओवा। हिंग आणि ओव्यापैकी तुम्ही कोणताही एक सुद्धा वापरू शकता, फक्त त्याचं प्रमाण डबल घ्या। 3 चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ। ओवा थोडासा असा चोळून घ्यायचा, म्हणजे याचा स्वाद पुरीमध्ये चांगला उतरतो। आता इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि अर्धा वाटी बेसन पीठ। सर्व पीठ मी या एकाच वाटीच्या प्रमाणाने मोजून घेतलेले आहे। यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व मसाले आपण यामध्ये घालून घेऊया। तयार केलेलं वाटण सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं। आता इथं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। हे सर्व पहिल्यांदा असंच मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य मिक्स करून झालं। आता इथं 3 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घालायचं आहे। तेल गरम आहे, त्यामुळे चमच्याने असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर हाताने चांगल्या प्रकारे पीठ चोळून घ्यायचं, म्हणजे तेल सर्व पिठाला लागलं जातं। आता इथं तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे पिठाची मूठ तयार होते आणि अशी फुटते सुद्धा। अशा प्रकारे पीठ तयार झालं की पुऱ्या चांगल्या खमंग आणि खुसखुशीत तयार होतात। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घेऊया। पुरीसाठी कणिक मळताना चांगली घट्ट अशी मळायची आहे। कणिक इथे मळून झाली, तुम्ही बघू शकता इतपत घट्ट मी ठेवली। आता याचा असा मोठा गोळा घेऊया। आता चपातीला घेतात तसा मोठा गोळा आपण याचा करून घेऊया आणि अगदी थोडंसं पीठ लावून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। इथं तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। जाडसर अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची। थोड्याशा जाडसर ठेवल्या म्हणजे पुऱ्या छान टम्मशा फुगतात। तुम्हाला कुडकुडीत पुऱ्या पाहिजे असतील तर पुरी पातळ अशी लाटा। तर इथं तुम्ही बघू शकता चपातीला अजिबात चिरा गेलेल्या नाहीत आणि अशा प्रकारे आता आपण वाटीने याला कट करून घेऊया। तुम्ही हवं तर छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी सुद्धा लाटून घेऊ शकता। तर पुऱ्या तुम्ही बघू शकता मध्यम जाडीच्या इथे मी ठेवलेले आहेत। जास्तीची कणिक आहे ती अशी आपण काढून घेऊया। ही कणिक आपण पुन्हा गोळा करून याच्या पुऱ्या बनवणार आहोत। तर सर्व पुऱ्या इथे मी लाटून घेतल्या। पुऱ्या जास्त वेळ सुद्धा लाटून ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्यांना पाणी सुटल्यासारखं होतं आणि तळताना त्या फुटतात, त्यामुळे फुगत नाहीत आणि तेल जास्त पितात। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं। छोटासा गोळा टाकून बघूया, अशा प्रकारे वरती आला, याचा अर्थ तेल चांगलं तापलेलं आहे। आता यामध्ये आपण पुरी सोडून घेऊया। पुरी तळताना त्याच्या वरच्या बाजूला झारा अशा प्रकारे लावायचा, म्हणजे पुरी चांगली फुगली जाते। पुरीला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर इथे मी एक पुरी तळून घेतली, अजून एक पुरी तळून बघूया। दुसऱ्या पुरीला सुद्धा अशा प्रकारे झाऱ्याने हलवायचं, म्हणजे ती छान टम्म अशी फुगली जाते। ही पुरी सुद्धा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने चांगली अशी तळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेतल्या। इथे तुम्ही बघू शकता पुऱ्या छान अशा टमटमीत फुगलेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या अशाच्या अशा फुगलेल्या राहतात। या पुऱ्या तुम्ही लहान मुलांना दुपारी खाण्यासाठी किंवा डब्यात देण्यासाठी बनवू शकता। प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा बनवू शकता। छान खमंग आणि खुसखुशीत अशा तयार होतात। चांगल्या 8 ते 10 दिवस टिकतात आणि कमी तेलकट होतात। इथं मी एक पुरी मोडून दाखवणार आहे, तर खुसखुशीतपणा तुम्ही बघू शकताय। तर इथं तयार झाले आपल्या छान अशा खमंग आणि खुसखुशीत तिखट पुऱ्या। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।